नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे इको मराठी यूट्यूब चॅनलवर. आणि आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत लेटेस्ट वोटिंग ट्रेंड्स बिग बॉस मराठी 6चे. जसं की काल तुम्हाला आम्ही सांगितलं होतं ओपनिंग वोटिंग ट्रेंड्स. काल 5 वाजल्यापर्यंतचे वोटिंग ट्रेंड्स आम्ही तुम्हाला सांगितले होते. तर त्याच्यानंतरून वोटिंग ट्रेंड्समध्ये खूप मोठा कायापलट झाला. एकदमच चेंज झालेला दिसत आहे पूर्णपणे वोटिंग ट्रेंड. टॉप 4मध्ये पूर्णपणे बदल झालेला दिसत आहे. बॉटममध्ये पण खूप मोठे बदल आपल्याला दिसत आहेत. तर काल 5 पर्यंत वोटिंग ट्रेंड सांगितला. त्याच्यानंतरून वोटिंग ट्रेंड बदलला, एपिसोड आला, एपिसोडचा इफेक्ट पडला. कारण कालचा एपिसोड जबरदस्त एपिसोड होता. आतापर्यंत जेवढे बिग बॉस मराठीचे एपिसोड होते त्या तुलनेमध्ये कालचा एपिसोड हा खूपच जास्त म्हणजे फिजिकल फाईट्स होत्या, भांडणं पण झाले, कल्ला पण झाला. त्याच्यामुळं कालच्या एपिसोडने वोटिंगवर खूप जास्त प्रभाव टाकला. आणि आता सकाळी 7:30 वाजलेपर्यंतचा एक्सक्लुझिव्ह वोटिंग ट्रेंड्स आम्ही तुम्हाला आता सांगणार आहोत. तर नंबर 9वर आहेत प्रभू शेळके. आणि प्रभू शेळके यांना खूप कमी वोट्स येताना दिसत आहेत. सध्या त्यांची फॅन फॉलोईंग किती पण असली तरी त्याचं वोटिंगमध्ये कन्व्हर्जन खूप कमी होताना दिसत आहे. आणि जर तुम्ही सध्याचे आजचा एपिसोड पहा किंवा कालचा एपिसोड पहा, त्याच्यामध्ये प्रभू शेळके हे खूप कमी दिसले आहेत. किंवा त्यांचं जे कॉन्व्हर्सेशन आहे किंवा त्यांचं जे संभाषण आहे ते खूप कमी दाखवले बिग बॉसवाल्यांनी. त्याच्यामुळे प्रभू शेळके यांच्यावर टांगती तलवार आपल्याला दिसत आहे. तर थोड्याशाच फरकाने त्यांच्या पुढे आहेत नंबर 8वर दीपाली सय्यद. दीपाली सय्यद या पण खूप कमी दिसत आहेत बिग बॉस मराठीमध्ये. आणि कालच्या एपिसोडमध्ये ते तन्वीच्या आणि दीपाली मॅमचं जे शाब्दिक चकमक होती त्याच्यामध्ये त्या दिसल्या. दीपाली सय्यद यांचे पण फॅन्स बेसिस जे आहे ते खूप कमी आहेत. थोडेफार प्रमाणात त्यांना ते कालच्या एपिसोडमुळे वोटिंग झालं आणि त्याच्यामुळे त्यांना नंबर 9वरनं नंबर 8वर आपल्याला दिसत आहेत. पण हवी तशी अजून पण वोटिंग नाही आहे, त्या सेफ नाही आहेत, त्या पण डेंजर झोनमध्येच आपल्याला दिसत आहेत. कारण जे मार्जिन आहे ना छोटा डॉन आणि दीपाली सय्यद यांच्यामध्ये खूप कमीचं आहे. त्याच्यामुळे क्लोजिंग वोटिंग ट्रेंडला कदाचित हे बदलू पण शकतं. सध्या तर त्या 8व्या नंबरवर आपल्याला दिसत आहेत. आणि त्यांच्याच थोड्याशा अजून मार्जिनने पुढे आहेत नंबर 7वर रुचिता जामदार. रुचिता जामदार हिचं सांगायचं झालं तर गेम तर ही खेळत आहे, पण गेम आपण म्हणू की ते बुद्धीने नाही शक्तीने जास्त खेळते. रुचिता जामदार शक्तीने जास्त गेम खेळायचा प्रयत्न करत आहे. आणि रुचिता जामदारचे फॅन्स आहेत, रोडीचे थोडेफार फॅन्स आहेत, त्यांचे फॅन पेजेस पण आहेत, फ्रेंड सर्कल पण आहे जो अपील करत असेल रुचिता जामदारसाठी. कोल्हापूरवरनं पण थोडाफार सपोर्ट हिला दिसत आहे. आणि त्याच्यामुळे कुठे ना कुठे रुचिता जामदार जी आपल्याला काल नंबर 8वर दिसत होती ती आता नंबर 7वर आलेली आहे. आणि थोड्याशाच मार्जिनने पुढं आहे प्रभू शेळकेच्या आणि दीपाली सय्यदच्या पण. त्याच्यामुळे ही पण बॉटममध्ये आहे. आणि बॉटममध्ये हे टॉप 3 जे जण आहेत, रुचिता जामदार झालं, बॉटम 3मध्ये रुचिता जामदार, प्रभू शेळके आणि दीपाली सय्यद यांच्यावर डेंजर झोन आहे. म्हणजे यांच्यापैकी कोणीही बाहेर जाऊ शकतो जर एलिमिनेशन करायचं झालं तर बिग बॉसला. आणि नंबर 6वर आपल्याला इथे दिसत आहे राधा पाटील मुंबईकर, कातिलो की कातिल. राधा पाटीलचा पण एवढा काही गेम दिसत नाहीये. त्यांना एक चांगला मुद्दा भेटलेला प्रोफेशनवर जेव्हा त्यांना टार्गेट केलं होतं समोरासमोर, पण त्याने तो हुकावला आणि सोडून दिलं थोडक्यात. आणि अशी जी शस्त्र दिसतात आपल्याला, ज्या शस्त्रांनी आपण समोरच्यावर वार करू शकतो, ती त्याने म्यानात घालून ठेवली म्हणजे. आणि थोडक्यात राधा पाटीलनी सरेंडरच केलं. आता बघू राधा पाटीलचा गेम कसा राहतो. सध्या तर त्या नंबर 6वर दिसत आहेत कारण त्या खूप फेमस आहेत आणि त्यांची पण फॅन फॉलोईंग आहे. त्याच्यामुळे त्यांना वोट्स आलेले आहेत. त्याच्यामुळे त्या कुठे ना कुठे नंबर 6वर आता दिसत आहेत. याच्यानंतरून नंबर 5वर आपल्याला दिसत आहेत अनुश्री माने. अनुश्री मानेचा गेम एकदम आपण म्हणू शकतो की परफेक्ट गेम आहे अनुश्री मानेचा. पहिल्या दिवसापासून पूर्णपणे टास्कमध्ये इन्व्हॉल्वमेंट अनुश्रीची दिसत आहे. कालचा पण एपिसोडमध्ये बघाल तर जो बजरचा टास्क होता कॅप्टनशिपची दावेदारीसाठी, तिथे पण अनुश्री माने जिंकली आणि तिने एकदम स्मार्टपणे तो टास्क खेळला. कारण एवढ्या तगड्या जणांमध्ये ती गेली आणि तिने तो बजर सोडलाच नाही शेवटपर्यंत. म्हणजे एकदम जिद्द, चिकाटी हे सर्व ती पणाला लावत आहे अनुश्री माने. डोक्याने पण खेळत आहे, पण अजून मला वाटतं तिने तिच्या गेममध्ये इम्प्रूव्हमेंट केली पाहिजे. एक चांगले रिलेशन्स बनवले पाहिजेत, फ्रेंड्स बनवले पाहिजेत. हे तिला करणं गरजेचं आहे. पुढे तिला बिग बॉसच्या घरामध्ये हे गरजेचंच राहतं. सध्या तर ती 5व्या नंबरला आहे. तिला चांगल्या प्रकारचे वोट्स येत आहेत आणि जवळपास ती सेफच आहे. पण सध्या ती 5व्या नंबरवर आहे कारण तिच्या जे वरचे आहेत त्यांना एक नेक्स्ट लेवलचीच वोटिंग होत आहे. त्या प्रकारेच नंबर 4वर एक शॉकिंग नाव आहे आणि ते आहे करण सोनावणेचं. जर आपण माझ्या मागचा ओपनिंग वोटिंग ट्रेंड बघाल तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की करण सोनावणे हा नंबर
2 वर होता, पण तो डायरेक्ट नंबर 2 वरनं त्याची घसरण होऊन तो नंबर 4 वर आलेला आहे. कारण करण सोनवणेला जे त्याचं वोटिंग येत आहे ते येत आहे. पण जे बाकीच्यांना जे वोटिंग येत आहे ते एका वेगळ्याच प्रकारचं वोटिंग आहे. ते एका नेक्स्ट लेव्हलचं वोटिंग आहे. ते भरभरून मतदान होते बाकीच्यांना. त्या बाबतीत करण सोनवणेला कमी मतदान होताना दिसत आहे आणि सध्या करणची जी वोटिंग आहे ती त्याचे फॉलोअर्स किंवा जे त्याचे Instagramवर रील्स आहे, त्याची जी आर्मी आहे त्याच्यानुसारच त्याला मतदान होताना दिसत आहे. पण कुठे ना कुठं जे बाकीच्या तिघांना याच्या जे वरती तिघजण आहेत त्यांना जे मतदान होते त्या तुलनेमध्ये करणला कमी मतदान होत आहे. त्याच्यामुळे तो सध्या नंबर 4 वर आपल्याला दिसत आहे. आणि जर तुम्ही कालचा एपिसोड बघा किंवा परवाचा एपिसोड बघा तर त्याच्यामध्ये कुठे ना कुठे करण सोनवणेचं जे योगदान आहे ते थोडंफार त्याला जो टाइम दिला जातोय स्क्रीनवर, एपिसोडच्या स्क्रीनवर, तो खूप कमी दिसत आहे. आणि त्याच्यामुळे कुठे ना कुठे करणचा गेम इम्पॅक्ट होतोय का हे बघावं लागेल. आणि त्याच्यामुळे करण सध्या नंबर 4 वर आपल्याला दिसत आहे. तर टॉप 3 मध्ये कोण आहे तर टॉप 3 मध्ये तिसऱ्या नंबरवर आहे सागर कारंडे. मागच्या पण वोटिंग ट्रेंडमध्ये सागर कारंडे नंबर 3 वरच होता आणि इथे पण त्यांनी त्याची जी जागा आहे ती त्यांनी होल्ड केलेली आहे. सागर कारंडेला भरपूर प्रमाणे मतदान होत आहे. जो पण चला हवा योद्धा फॉलो करत असेल तेव्हापासून सागर कारंडे खूप फेमस आहे आणि त्याला एका प्रकारचं भरघोस वोटिंग आपल्याला होताना दिसत आहे. कारण त्यांनी त्याची जी जागा आहे ती होल्ड करून ठेवलेली आहे. खूप प्रकारे त्याला सपोर्ट येत आहेत. काल पण त्याचं तन्वी बरोबर जो वादिवाद झाला तेव्हा पण त्याची एक ॲग्रेसिव्ह साईड आपल्याला दिसली. त्याच्यावर एक मिक्स रिॲक्शन्स होत्या. काहींना वाटलं की हा आता खूपच फार शिव्या वगैरे म्हणजे एक वेगळीच भाषा बोलायला लागला. पण सागर कारंडेचा गेमच तसा आहे आणि खूप जणांनी डिफेंड पण केलं, खूप जणांनी पटलं पण नाही त्यांना. पण सागर कारंडेला भरघोस वोट आपल्याला येताना दिसत आहे. कारण हा बंदा डायरेक्ट नडतोय आणि त्याच्यामुळे हा टॉप 3 मध्ये तिसऱ्या क्रमांकावर आहे. तर दुसऱ्या क्रमांकावर अजून एक शॉकिंग नाव ते म्हणजे दिव्या शिंदे सरकारचं. आता आपण बघितलं असेल तर पहिल्या माझ्या ओपनिंग वोटिंग ट्रेंडमध्ये दिव्या शिंदे नंबर 1 वर होत्या. पण झालंय असं की दिव्या शिंदे कालच्या एपिसोडमध्ये पण दिसल्या नाही, परवाच्या एपिसोडमध्ये पण नाही दिसल्या. तिचा गेममध्ये कॉन्ट्रीब्युशन जितका पाहिजे किंवा आपण जितकं तिला एक्सपेक्टेशन्स ठेवल्या तिच्याकडून त्या या आठवड्यामध्ये तर तिने दाखवल्या नाहीयेत. आता भाऊच्या धक्क्यावर पण भाऊ तिला समजावतील. पण सध्या तरी दिव्या शिंदेला चांगला सपोर्ट आहे, चांगलं मतदान होत आहे आणि ती नंबर 2 वर आहे. पण सगळ्यात मोठा शॉकिंग जे आहे ते आहे नंबर 1चं नाव आणि ते आहे रोशन भजनकर. एका प्रकारची तुफान वोटिंग होत आहे. रोशन भजनकरला नंबर 4 वर होता तो पूर्वीच्या वोटिंग ट्रेंडवर माझ्या, पण तो डायरेक्ट 1 नंबरवर आलेला आहे. मी म्हटलेलं काल माझ्या ओपनिंग वोटिंग ट्रेंड्समध्ये की रोशन भजनकर कुठे ना कुठे गेम पलटू शकतो वोटिंग ट्रेंडमध्ये. कारण त्याला खूप ग्राउंड बेसचा जो सपोर्ट आहे ना तो खूप स्ट्रॉंग आहे. आणि जेव्हा पण आपण बघतो ना डिजिटल क्रिएटर सपोर्ट करतात किंवा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सपोर्ट करतात त्यांच्यावरनं वोटिंग होतं. पण जे ग्राउंड सपोर्ट असतो ना तो खूप एका वेगळ्या प्रकारचा कनेक्ट असतो एखाद्या कंटेस्टंटला. जसं की मागच्या सीझनमध्ये सूरज चव्हाणला होता जो सपोर्ट कनेक्ट होता तो फिनालेपर्यंत राहिला आणि त्याला डायरेक्ट बिग बॉसचा विनर पण बनवला. तसंच इथं कुठं ना कुठं रोशन भजनकरचं पण दिसत आहे की याला ग्राउंड सपोर्ट आहे, हा मातीतला माणूस आहे असं खूप जण म्हणतात. आणि त्याच्यामुळे रोशन भजनकरला गावाकडून खूप प्रमाणे वोटिंग होत आहे आणि त्याच्यामुळे सध्या तो नंबर 1 वर आपल्याला दिसत आहे. आणि त्याच्यामध्ये आणि दिव्या शिंदेमध्ये खूप कमी मार्जिनचं अंतर आहे. पण त्या मार्जिनमध्ये पण रोशन भजनकरच सातत्याने लीड करत आहे. त्याच्यामुळे तो नंबर 1 वर विराजमान आहे. तर हे आहेत बिग बॉस मराठी सीझन 6चे लेटेस्ट वोटिंग ट्रेंड आता सकाळी 7:30 वाजल्यापर्यंतचे. त्याच्यानंतरून 12 वाजल्यापर्यंत वोटिंग लाईनअप चालू राहणार आहे आणि तोपर्यंत तुम्ही वोट करू शकता. आणि त्याच्यानंतर आपण आपला क्लोजिंग वोटिंग ट्रेंड पण सांगणार आहोत. 12च्या नंतरून 12:30-1 वाजता आपण क्लोजिंग वोटिंग ट्रेंड सांगून देऊ. तुम्ही आजचा दिवसच आहे तुमच्याकडं वोटिंग करण्याचा, तर नक्की जावा आणि वोट करा. तर मी एक फायनल टाइम लेटेस्ट वोटिंग ट्रेंड सांगतो. नंबर 1 वर आहे रोशन भजनकर, नंबर 2 वर आहे दिव्या शिंदे, नंबर 3 वर आहे सागर कारंडे, नंबर 4 वर आहे करण सोनावणे, नंबर 5 वर आहे अनुश्री माने, नंबर 6 वर आहे राधा पाटील, नंबर 7 वर आहे रुचिता जामदार, नंबर 8 वर आहे दीपाली सय्यद, नंबर 9 वर आहे प्रभू शेळके. तर रुचिता जामदार, दीपाली सय्यद आणि प्रभू शेळके हे आहेत डेंजर झोनमध्ये. राधा पाटील पण डेंजर झोनमध्ये असू शकते. तर हे जे आहेत ना बॉटम 4 हे डेंजर झोनमध्ये आहेत आणि यांच्यापैकी कोण ना कोणी इव्हिक्ट होऊ शकतो. सध्याच्या वोटिंग ट्रेंडनुसार क्लोजिंग वोटिंग ट्रेंड आपण 12:30-1 वाजता तुम्हाला सांगू. तोपर्यंत अशाच बिग बॉस मराठी 6च्या अपडेटसाठी आपल्या इको मराठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि कमेंटमध्ये सांगा की तुम्ही कोणाला सपोर्ट करताय. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.